असं म्हटलं जातं की भारत हा तरुणांचा देश आहे. याचं कारण या देशामध्ये तरुणांची संख्या फार मोठी आहे, पण त्याचप्रमाणे वृद्धांची संख्या किंवा आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये जगण्याचं वाढलेलं वय, त्याला अनेक कारण आहेत. या विषयाचा तितक्या गांभीर्याने विचार होतो का, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या महत्वाच्या प्रश्नाच्या विविध पैलूंचा सविस्तर धांडोळा विचार या पुस्तकातनं माननीय पटवर्धन मॅडम यांनी घेतलेला आहे. मुख्यत्वे एकतर अलीकडच्या काळामध्ये कुटुंब संख्या होत असलेली मर्यादित, पूर्वीसारखं एकत्र कुटुंब पद्धती नाही, विभक्त कुटुंब पद्धती, त्यात प्रत्येकाची असणारी व्यावसायिक किंवा इतर व्यवधान, त्यातून वृद्धांची होणारी अवस्था, वृद्धाश्रमांची वाढती संख्या, या सगळ्या गोष्टी आपल्या संपूर्ण समाजाला खरंच चिंतनीय आणि गंभीरपणाने विचार करण्याजोग्या आहेत. पण त्याविषयी तितका गांभीर्याने अजूनही विचार केला जात नाही असं दुर्दैवाने मला वाटतं. कारण वृद्धाश्रमांची संख्या वाढणं हे काही देशाच्या प्रगतीचे किंवा कुटुंब संस्थेच्या प्रगतीचं लक्षण निश्चितपणानं नाहीये. त्यामुळे वृद्धांकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा व्हावा, त्यांना त्यांच्या जगण्याला एक नवी दिशा मिळावी, नवी उर्मी मिळावी आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचं आनंदानं व्यतीत व्हावं, या उदात्त हेतून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कृतार्थ वार्धक्य, मला वाटतं कृतार्थ या शब्दातच या पुस्तकाचा सार सामावलेला आहे. आपण नेहमी म्हणतो की कृतार्थतेची भावना माझ्या मनामध्ये आहे. आपण जे काही जगलो, आपण जे काही काम केलं ते त्याच्यामध्ये मी अतिशय समाधानी आहे, त्याला कृतार्थ असं म्हणतो. मी फार कृतार्थ आहे. तर त्या अर्थानं आपलं जे काही आयुष्य आतापर्यंत व्यतीत केले तेही होतं आणि आता जे मी जगतोय तेही कृतार्थतेने व्यतीत करेन, की असीम समाधानाची भावना प्रत्येक वृद्धामध्ये निर्माण झाली तर मला वाटतं वृद्धांच्या अनेक प्रश्नांचं उत्तर आपोआप मिळण्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीने हे पुस्तक आपणा सर्वांना निश्चितपणानं वाचनीय असं आहे. नमस्कार. ऋतुपर्ण सर येतातच आहे ट्रॅफिक मध्ये, तोपर्यंत आपण थोडंसं मनोकल्प दिवाळी अंक का सुरू झाला आणि ह्याच्याबद्दल आपण बोलूया. म्हणजे पुस्तकाच्या ह्याच्यात ते प्रकाशनात नको. सो मनोकल्प दिवाळी, मी स्वतः सायकोलॉजिस्ट आहे, ह्या माझ्या गुरु आहेत वनिताताई. आणि मनोकल्प जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा मला असं जाणवलं की आपल्याला बऱ्याचदा लोकांना स्वतःकडून यायचं नाहीये, किंवा लोकांना, म्हणजे मी 2015च्या आसपास वगैरे प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा असं झालं की स्वतःहून कुणाला काउन्सिलिंगची गरज नाही. म्हणजे ऍडिक्शन वाले पण एकदा काउन्सिलिंगला येतील, नंतर हे सगळं आम्हाला काही गरज नाही, असाच प्रत्येकाचा आविर्भाव असतो. आणि काउन्सिलिंग म्हणजे काय, तर फक्त सल्ला फुकट दिला जातो किंवा पैसे घेऊन सल्ला दिला जातो, असा एक लोकांचा खरंच समज होता. म्हणजे खरंच करोनाने हा समज, जेव्हा लोकांना घरात बसावं लागलं तेव्हा हा करोनाने त्यांचा समज मोडून काढला असं नक्कीच म्हणता येईल आपल्याला. सो ह्या सगळ्यानंतर खरं तर मानसशास्त्राला जास्त महत्व आलं असं मला वाटतं करोना नंतर. त्याच्या आधी मानसशास्त्र होतं का, नव्हतं का, होतं. अगदी माणसाच्या, मला असं वाटतं की प्रत्येक माणूस जेव्हा जन्माला आला तेव्हा माणूस मूळ जेव्हा सुरू झाला, म्हणजे माणूस प्रजाती सुरू झाली, तेव्हा प्राण्यांचा पण एक मानसशास्त्र आहे जे आपल्याला खरंच माहिती नाहीये. म्हणजे तेव्हापासून मानसशास्त्र होतं, म्हणजे जेव्हा जगाची निर्मिती झाली असेल तेव्हापासूनच मानसशास्त्रज्ञ आहे, पण आपल्याला ते माहितीच नाहीये आणि आपण ते कधी तितकं सिरियसलीच घेतलं नाही. सो ह्या एका हेतून आम्ही मनोकल्प नावाचा दिवाळी अंक सुरू केला. मनोकल्प दिवाळी अंक खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला. म्हणजे आता काल परवाही मी अगदी प्रिंट काढायला गेले तर त्यांनी पटकीने विचारलं की मनोकल्प कडनं आलाय का. म्हणजे मला ओळख असण्यापेक्षा मनोकल्पची ओळख होती याच्यात खूप जास्त आनंद मिळतो. कारण की मनोकल्पासाठी खूप कष्ट केले. 1 वर्ष पूर्ण मनोकल्पचा प्रवास होता आधीचा, की तो कसा झाला, मनोकल्पची निर्मिती कशी झाली. आणि आधी लोकांनी सांगितलं की मासिकं चालत नाही, वाचत नाहीत लोक, कशाला काढायचं, अशा एका पद्धतीने ते खरं मनोकल्प. पण मला असं वाटत होतं की आपण प्रयोग करून बघायला काय हरकत आहे, करायला काहीच हरकत नाही. माझे वडील तिथं पलीकडे बसले तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की नाही, तू केलंस तर पूर्ण कर. ते म्हणजे पहिले 3 वर्षाचे माझ्या मागे लागले होते की तू करणार आहेस का, खरंच जमणार आहे का, आहे का, वाटतंय का तुला. पण केल्याशिवाय कुठली गोष्ट कळत नाही. आणि आज मला असं वाटतं की मनोकल्पाच्या परवाच आम्ही मोजल्या तर 8 दिवाळी अंक आलेत आणि त्याच्यापेक्षा सब अंक म्हणजे खूप 15 अंक आमचे झाले असतील. आणि आता नक्कीच ह्या दिवाळीत आम्ही वेगळा विषय घेऊन येतो आणि तो आता काळाची गरज आहे. सो मनोकल्पाचा असा एक प्रवास झाला. मग नंतर असा एक दिवशी विचार आला की मनोकल्प कट्टा म्हणून सुरू करूया.
म्हणजेच आता ऋतुपर्णा सर येतात त्यांच्यावर मी काम करते तेव्हा आम्ही अलोहा त्यांचं अलोहा क्लिनिक्स आहे, त्या अलोहा क्लिनिक मध्ये अलोहा कट्टा म्हणून आम्ही चालवत होतो. त्यात काय करत होतो आम्ही, ज्येष्ठ नागरिकांसाठी गेम्स ऍक्टिव्हिटी घ्यायचो, म्हणजे मूवीज दाखवणं, छोटे छोटे गेम्स घ्यायचो आम्ही. आणि त्या गेम्सद्वारे म्हणजे अलोहा कट्टाचे लोक पण आता आलेले आहेत, म्हणजे संत काका काकू आलेले, जे आशाताई आल्या जे अलोहा कट्टाला यायचे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आपण केल्या नाही, जसं फुलं बनवणं आहे, आम्ही डेकोरेशन्स केली, कारण की ह्या वयात आपल्याला असं वाटतं की हे काय करायचंय, कशाला करायचंय, पण त्यातून कसा आनंद घेता येतो हा एक वेगळा प्रकार आम्ही त्यात केला होता. त्याच्यावरनं ही मनोकल्प कन्सेप्ट सुचली. मग मनोकल्प कट्टा काय करूया, तर साहित्यिक कट्टा त्याला थोडासा टच देऊया म्हणून मनोकल्प कट्टा असं सुरू केलं. पहिला कट्टा झाला आमचा संजीवनी राहणे यांच्या पुस्तकाचा. संजीवनी राहणे यांच्या पुस्तकाचं नाव कविता नव्हत्या, त्यांचं पुस्तक होतं कथांचं. त्या स्वतः सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी रिटायर्ड झाल्यानंतर सायकोलॉजीचा अभ्यास केला आणि मग त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये त्या निवृत्त प्राध्यापिका होत्या, मला वाटतं उपमुख्याध्यापिका म्हणून पण रिटायर झाल्या. आणि मग त्यांनी मानसशास्त्रातून डिग्री घेतली आणि त्यांच्या सगळ्या कथा मानसशास्त्रावर आधारित आहेत. हा, मोजेक भावबंधाचे. त्यानंतर दुसरा कट्टा आम्ही केला तो आहे, दुसरा कट्टा आपण कशाचा केला होता, संगीता बरोबर केला होता, की आम्ही कवितांबरोबर केला होता. कवितांच्या खूप छान कविता, त्यांच्या कविता वाचन आणि कवितेतून कसा संवाद होतो आणि कविताच्या मुळाशी कसं एक दडलेल्या भावना असतात, या भावनांच्या गोष्टींवरती आम्ही कट्टा केला. त्यात खूप छान आम्ही बाल कविता वाचणारे हे आणले होते की अभिवाचन करायचं, ज्यांना जसं ही माझी भाची इंग्लिश मिडियमची पण तिला मराठी वाचन, त्याच्यासाठी त्यांच्याकडनं आम्ही कविता वाचून घेतल्या होत्या. अभिवाचन हा त्यांच्याकडनं करून घेतलेल्या कविता होत्या. मग त्यांनी अगदी प्रॅक्टिस एक दिवसात 2-2 दिवसात करून खूप छान पद्धतीने वाचला. तो हे झाला दुसरा कट्टा. आजचा आमचा तिसरा कट्टा आहे आणि आगामी चौथा कट्टा जून मध्ये आहे, की तो विचार असा आहे की आमचा थोरात आणि माझं माहेरचं नाव थोरात आहे आणि थोरात आणि कंपनी नावाचं आमचं एक दुकान होतं आणि माझ्या आजोबांचा तो सगळा इतिहास आहे, माझे आजोबा कसे पुण्यात आले काय, त्या पुस्तकावर एक लाईव्ह मुलाखत घ्यायची माझ्या वडिलांची आणि आईची. तो एक नक्कीच प्रयोग आम्ही करणार आहे, कारण की तो एक प्रवास आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा प्रवास असतो. म्हणजे आपण म्हणतो नेपोटिझम आणि हे सगळं म्हणतो की सगळ्या गोष्टी घडतात किंवा बिझनेस वाल्यांचं काय, बिझनेस आधीपासूनच असतं, पण ते कसा तो कष्टाचा प्रकार असतो, किती पिढ्या त्यात खपल्या गेलेल्या असतात. त्या खपल्या गेलेल्या पिढ्यांचं एक डिस्कशन आपण इथं नक्कीच करणार आहोत. सो नक्कीच असे 3-4 कट्टे आपण अजून घेणार आहोत. अजून 2-3 कट्टे असे आपण भावार्थ आणि हेच ठिकाण असेल, संध्याकाळचीच अशीच एखादी वेळ असेल. तुम्ही तुमचे नाव नंबर नक्की भावना मॅडमकडे देऊन जा, आम्ही नक्कीच तुम्हाला कळवू. असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही येतो, जेणेकरून कट्टा बेसिकली नाव देण्याचं कारण असं की प्रत्येकाने त्यात आम्हीच नाही तर तुम्ही पण इन्व्हॉल्व्ह व्हावं अशी आमची इच्छा आहे. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारावे, तुम्ही हैराण करावं आम्हाला आणि तुम्ही मोकळं व्हावं. म्हणजे फक्त आम्हीच बोलायचं आणि करायचं असा हा इथं हेतू नाहीये. त्यामुळे तुम्ही पण व्हावा, फक्त एक स्वरूप असावं काहीतरी प्राथमिक म्हणून आम्ही हे सगळं अरेंजमेंट करतो. मुळात कट्टा ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनीच मोकळं व्हावं ह्यासाठीच आहे. सो पुढे देशपांडे काका बोलतीलच. धन्यवाद. तिने आता कट्ट्याचा उल्लेख केला. मनमोकळ्या गप्पांचं हक्काचं ठिकाण म्हणजे पारावरच्या गप्पा पूर्वी रंगायच्या, जिथं सगळेजण यायचे, आपापल्या परीने आपापल्या सगळी सुखदुःख मोकळेपणाला व्यक्त करायचे. अगदी राज्याचं राजकारण, देशाचं राजकारण, राष्ट्रीय राजकारण अशाही गप्पा व्हायच्या, साहित्यिक गप्पा व्हायच्या, पुस्तकाच्या गप्पा व्हायच्या. पण प्रत्येकाची मतं ठाम असायची, ती तितक्या ठामपणे व्यक्त केली जायची. हा मोकळेपणा आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये यावा, याच हेतूने याही कार्यक्रमाचं नाव आपण मनोकल्प कट्टा असंच ठेवलेलं आहे. पुन्हा आपण आता आपल्या कार्यक्रमात मनोकल्प कट्टा उपक्रमांतर्गत डॉक्टर वनिता पटवर्धन यांनी लिहिलेल्या एजिंग ग्रेसफुली या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आता अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. कृतार्थ वार्धक्य हे पुस्तक त्यांनी यापूर्वी प्रकाशित झालं त्यांचं आणि त्यालाही अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभलेला आहे. वनिता पटवर्धन या प्रज्ञा मानस संशोधिका आहेत, ज्ञानप्रबोधी नेते मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत. 40 वर्षे सुमारे त्यांनी तिथं काम केलंय. मानसशास्त्रातले सायकोमेट्री, ऑर्गनायझेशनल बिहेवियर, इंडस्ट्रियल सायकोलॉजी, एज्युकेशनल सायकोलॉजी, गायडन्स काउन्सिलिंग अशा शाखांमध्ये त्यांचं विशेष काम आहे. पदव्युत्तर पदवी पूर्व वर्गांना अध्यापन, संशोधन, प्रशिक्षण, मार्गदर्शन व समुपदेशन
असा चौफेर अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. एकूण 29 शोध निबंध त्यांचे प्रसिद्ध झालेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दोन्ही स्तरांवरती ते प्रसिद्ध आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्रातील PhD पदवीसाठी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शिका म्हणून त्या राहिलेल्या आहेत. स्वतःचे छोटे मोठे 18 संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेत. तसेच अनेक संस्थांना संशोधनाविषयी मार्गदर्शन वेळोवेळी त्या देत असतात. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा महत्वपूर्ण असा सहभाग लाभलेला आहे. ह्युस्टन, ब्लूमिंग्टन अमेरिका, नॉटिंगहॅम, ग्लासगो UK, अस्मारा आफ्रिका आणि सिंगापूर इथेही प्रशिक्षण, संशोधन आणि अध्यापन या तिन्ही पातळ्यांवर त्यांनी यशस्वीरित्या काम केलेलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावर मानसशास्त्राविषयी नियमितपणे काही कार्यक्रम त्या प्रसारित करत आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपणा सर्वांचं पुन्हा एकदा संयोजकांच्या वतीने स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. यानंतर आजच्या या समारंभासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथींचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सुरुवातीला आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे सर यांचा सत्कार माननीय प्रकाश थोराती करतील. त्यांनी तो करावा अशी विनंती आहे. माननीय डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे सर. त्याचप्रमाणे आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय CG देशपांडे सर यांचा सत्कार डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. माननीय CG देशपांडे यांना विनंती आपण सत्कार स्वीकारावा. यानंतर माननीय डॉक्टर वनिताताई पटवर्धन यांचाही सत्कार डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे सर करतील. त्यांनी तो करावा अशी विनंती आहे. कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे सर. यानंतर माननीय वाचा सुंदर सर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होते. त्यांना विनंती आपण सत्कारासाठी समोर यावं. ऋतुपर्ण शिंदे सर त्यांचा सत्कार संपन्न करतील. वाचा सुंदर सरांनी पहिलं कृतार्थ वार्धक्य आहे हे पुस्तक त्यांनी मराठीतून काढलंय. म्हणजे त्यांचं जे पुस्तक आहे त्याची आपण इंग्लिश आवृत्ती केलेली. ते गोव्यावरून आले. हो, ते स्पेसिफिक गोव्यावरून या कार्यक्रमात. यानंतर श्री अजित कानेटकर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. उपस्थित असतील त्यांना विनंती आपण कृपया समोर यावं. अजित कानेटकर. कानेटकर सरांची अशी आहे की कानेटकर सरांनी पुस्तक अतिशय उत्तम रित्या सगळ्यांसमोर येण्यासाठी खूप मदत केली आणि त्यांनी त्या पुस्तकावर 15 दिवस पण नाही, अगदी 8 दिवसात अहोरात्र काम केलंय त्यांच्या वेळात वेळ काढून. त्यांच्याबद्दल वडील ते जास्त चांगलं सांगतील. डॉक्टर अजित कानेटकर हे इकॉनॉमिस्ट आहेत, डॉक्टरेट आहेत त्याच्यामध्ये. आणि ज्ञानप्रबोधिनीचे 50-70 वर्षापासून जेवढं त्यांचं वय आहे तेव्हापासून ते निगडीत आहेत. आणि ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था याचे ते सध्या कार्यवाह म्हणून काम करत आहेत. आणि देशोदेशी त्यांची अनेक प्रकारची कामं चालत असतात. एवढीच आता थोडक्यात ओळख त्यांची करून देते. माननीय अजित कानेटकर सरांना विनंती आपण सत्कारात स्वीकारायचंय. यानंतर प्रभाकर भोसले यांचा सत्कार संपन्न होईल. उपस्थित विनंती. ओके. यानंतर नेहा मॅडम यांचा सत्कार संपन्न होतोय. मान्य CG देशपांडे सर यांना विनंती आपण सत्कार संपन्न करावा. नेहा आपल्या मनोकल्प कट्ट्यासाठी खूप काम करते. नेहा बऱ्याच गोष्टी करते, अभिवाचनालाही मदत करते. आपला मनोकल्प दिवाळी अंक हा ऑडिओ मध्ये पण येतो, त्यात पण दिवाळी अंकात ती नेहा खूप ऑडिओ देते. आणि मनोकल्प कट्ट्यातले ती एक खूपच छान म्हणजे काम करते आणि दरवेळी असतेच प्रत्येक कट्ट्याला. आणि मनोकल्पची एक टीम मेंबर आहे ती. यानंतर सूरज यांचा सत्कार संपन्न होतोय. माननीय प्रकाश थोरात यांना विनंती आपण सत्कार संपन्न करावा. सूरज. सूरजचा फोटो कोण काढला? शेवटी कोणत्याही कार्यक्रमाची शोभा ही उपस्थित श्रोतृवृंदामुळेच वृद्धिंगत होत असते. आपण सर्वजण उपस्थित राहतात. आपण सर्वांचा शाब्दिक सत्कार संयोजकांच्या वतीने या ठिकाणी मी संपन्न करतो. यानंतर आपण प्रकाशन समारंभाकडे वळतोय. मनोकल्प कट्टांतर उपक्रमांतर्गत डॉक्टर वनिता पटवर्धन यांनी लिहिलेल्या एजिंग ग्रेसफुली या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आता संपन्न होईल.
मंचावर उपस्थित सर्वांना विनंती, आपण हा प्रकाशन समारंभ संपन्न करायचा आहे. धन्यवाद. सुधीर फडक्यांचं एक लोकप्रिय गीत आहे, आपण सर्वांना ते माहित असेल. मुकी अंगाडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची, जीर्णशाल मग उरे शेवटी लेणे वारकट्याची. पण डॉक्टर वनिताताई पटवर्धनांनी असा एक मंत्र या पुस्तकातून दिलाय की जीर्णशाल मगच्या ऐवजी सोनेरी किनार असलेली शाल पांघरून आपलं वृद्धत्व सगळं व्यतीत करायचंय, असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या या पुस्तकातून दिलेला. यानंतर ज्या पुस्तकाचा चॅप्टर 9 च्या वाचन या ठिकाणी संपन्न होते. नेहा मॅडम यांना विनंती आहे, आपण हे वाचन संपन्न करायचं. नमस्कार. मंचावरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्वांना मी नेहा अभिजित तुमचं मनपूर्वक एकतर स्वागत करते मनोकल्प कट्ट्यावर. डॉक्टर वनिता पटवर्धन यांचं कृतार्थ वार्धक्य हे मराठी पुस्तक आधीच पब्लिश झाले, आपल्याला माहिती आहे मराठीमधलं, आणि त्याचाच हा इंग्रजी अनुवाद आहे, एजिंग ग्रेसफुली. ॲज द नेम सजेस्ट इटसेल्फ, इट्स अबाउट स्टेपिंग इनटू एल्डरली लाईफ विथ ग्रेस. इट्स ऑल अबाउट एनहान्सिंग एनरिचिंग वन्स लाईफ इवन आफ्टर द 60s. सो यातला काही भाग मी आता वाचून दाखवते. George Vaillant's study of adult development mainly concludes that warmth of relationships throughout the life has the greatest positive impact on life satisfaction. He says the study shows that happiness is love. Full stop. Seligman included 3 criteria to a happy, active and meaningful life. A happy life means having more positive emotions than negative ones. Feeling generally satisfied is the first one. Being aware of one's own abilities, preferences, needs, and working along with them and cultivating hobbies is the second criteria. And by going beyond oneself and working for the betterment of the society, the country and the world, with dedication and loyalty is the third factor in contented life. It is like assigning a vast, deep and long-term sense to own existence. Then their self-light illuminates the world around. Let us know about the feeling of gratification. Success and well-being in later years is usually termed as having good health, wealth, and warm relationships. It's a truth. But a thought grips in mind that, is there anything beyond this? In old age, the feeling of gratified seems preferable to success, failure, or well-being, isn't it? What does gratification mean? Gratified is the feeling of more is received and gained and less is lost. Continuous efforts to do what one wanted to do and to do what was possible is to be gratified. It is the feeling of accomplishment that surpasses success or failure. We gain something and we lose something in every action, event or decision. This is true about the very important decisions that change our life, like education, job, business, marriage, house purchase, to the trivial things like daily meal, interaction with someone, etc. Whatever is attained is really significant as compared to what isn't. This feeling is totally personal though. According to the activity theory of aging, successful aging occurs when older adults remain active and maintain social interactions. It mentions that keeping older people socially active delays the aging process and improves their quality of life too. It argues that older adults are more likely to age successfully when they remain active.
That is when they maintain social interactions and embrace productive roles in the society. They may be volunteering, participating in social groups or social activities, while simultaneously substituting to the roles lost as they became old. According to this theory, many studies have found that working or active seniors who are engaged in constructive activities are happier as compared to sedentary or restful seniors. So, when do we feel gratified? The feeling of gratification is not that easy, as one reaches it in old age. If it is adored directly or indirectly from an early age, it may gradually emerge. What is gained and lost in life can be accounted for by 5 facets of our personality: physical, emotional, intellectual, social, and moral. At this point, it will be worth presenting a well-practiced concept in positive psychology, namely psychological capital. It aligns satisfaction in life. The notion of psychological capital, with its 4 pillars of hope, efficacy, resilience, and optimism, has been linked to job satisfaction as well as life satisfaction. It refers to the internal resources that we each have to help us manage tough situations. The first pillar is hope. Hope is cognitive process that motivates to find willpower. Willpower, that is goal-directed determination. And waypower, that is planning of ways to meet goals, which leads to positive emotions, that is the expectation of meeting desired goals. The second one is efficacy. Self-efficacy is a belief about one's own capabilities to produce effects. Whether we have the confidence to take on or put in the necessary efforts to succeed is challenging task that determines how we feel, think, and motivate ourselves. Third one is resilience. It is the capacity to bounce back from adversity and grow stronger by overcoming negative events. The fourth one is optimism. It has been defined as making a positive attribution about succeeding now and in future. Optimists believe that good things will happen to them in the future no matter what. A useful hint to be gratified is to keep little higher goals, to compare only to oneself, and to strive hard to accomplish. Trying to meet one's own expectations rather than others, as well as modifying and adjusting to the gratified elder life. Thus, to be cheerful and engaged in the present while being affirmative about the future with a countless wealth of the past means a stage of gratification. Isn't that what successful old age is all about? And even beyond that, in Indian culture also, Vanaprasthashram and Sannyasashram are recommended strongly. Our very own Pula Deshpande in Ek Shunya Me has written that there is no single effective solution on how to spend a happy old age. One should carefully decide to manage old age in such a way as not to annoy others as much as possible. We should forget that the path we chose in life was the only right one and remove the thought that none is listening to me. And in that state, thinking how much I will be useful to my family, even if it is in a trivial way, the oldies can become like a ripe fruit. Everyone welcomes such a mature old person. Thank you. धन्यवाद. केवळ वृद्धांसाठीच नाही तर सर्वच वयोगटातल्या लोकांसाठी किंवा सर्वच वयोगटातल्यांसाठी विचार करण्याजोगं अभ्यासण्याजोगं हे पुस्तक कसं आहे, मला वाटतं याची एक झलक आता या त्यांच्या चॅप्टरमधून आपण सर्वांना झाली असेल. कुठलंही पुस्तक पटकन उचलावं आणि वाचावं असं वाटण्यामध्ये त्या पुस्तकाची रचना, त्या पुस्तकाची छापाई हा सगळ्यात महत्वाचा भाग. ते जेवढं आकर्षक तेवढं पटकन उचललं जातं आणि मग ते चाललं जातं आणि मग त्यातून उत्कंठा वाढते आणि मग हळूहळू त्याची इतरांशी चर्चा, मग घेणे घेणं असं होतं. मूळ पाया तो असतो असं म्हणलं तर हरकत नाही. त्यामुळे या इंग्रजी जे पुस्तकाचं प्रकाशन आज झालंय त्याचे जे प्रिंटर आहेत अतिशय सुबक अशी प्रिंटिंग त्यांनी केलेली आहे. त्यांचा सत्कार अनुदानान राहून गेला होता, त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. ठीक. यानंतर आजच्या या प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या लेखिका माननीय डॉक्टर वनिताताई पटवर्धन
यांचं लेखिका म्हणून मनोगत आपण ऐकणार होतो. मला वाटतं त्यापूर्वी त्यांच्याच कृतार्थ वार्धक्य पुस्तकातली कविता स्वाती सुरंगळीकर यांची त्यांनी उद्धृत केली. मला वाटतं ती जर आपण ऐकली तर अजून आपल्याला त्यामागची भूमिका कळेल. मैत्रीण म्हणाली परोपरी एक कधीतरी माझ्या घरी, मैत्रीण म्हणाली परोपरी एक कधीतरी माझ्या घरी, या मैत्रिणीकडे जाणं मी नेहमीच टाळलं, मात्र त्याचं कारण नाही कुणाला कळलं. तिच्या घराच्या वाटेवर एक स्मशान लागायचं, तिच्या घराच्या वाटेवर एक स्मशान लागायचं, त्या परिसरातून जाताना मनाला अशुभ वाटायचं. तिला हे कारण कळलं तेव्हा ती खळखळून हसली, तिला हे कारण कळलं तेव्हा ती कळकळून हसली. माझ्या अज्ञानाची तिला कीव करावीशी वाटली. ती म्हणाली, अगं मरणाचं स्मरण असलं तर प्रत्येक क्षण मोलाचा. किती सुरेख संदेश आहे बघा. अगं मरणाचं स्मरण असलं तर प्रत्येक क्षण मोलाचा, आयुष्य वाढत नसतं ग आनंद वाढतो जगण्याचा, आयुष्य वाढत नसतं ग आनंद वाढतो जगण्याचा. निर्भय माणसंच आनंदी जीवन जगतात, निर्भय माणसंच आनंदी जीवन जगतात, भित्री माणसं जगतानाच कणाकणानं मरतात. तेव्हा स्मशान वाटेनं जायला उगाच काय भ्यायचं, तेव्हा स्मशान वाटेला जायला उगाच काय भ्यायचं. एक दिवस सगळ्यांना तिथेच नाही का जायचं, एक दिवस सगळ्यांना तिथेच आहे जायचं. धन्यवाद. माननीय डॉक्टर वंतताई चक्रवर्ती, आपली त्या पुस्तकामागची भूमिका आपण विशद करावी. माझ्या बोलण्यापूर्वीच आपण सगळेजण स्मशानाला एक वळसा घालून आलेलो आहोत. माझा लेखनाचा प्रवास म्हणायचा तर संशोधन मुख्य हा माझा क्षेत्र आहे आणि संशोधनाविषयीचे शोध निबंध लिहिणं, प्रकल्प लिहिणं, त्याच्यासाठीचे प्रस्ताव लिहिणं हे सगळं सतत चालू असायचं. आणि ज्ञानप्रबोधिनीमध्ये असल्यामुळे इथे कोणाचं निमंत्रण आलंय की लेखन करायला पाहिजे किंवा व्याख्यान दिलं पाहिजे असं असेल तर त्यावेळेला मुख्य वक्ता समजा कामात आहे तर मग आहेत वनिता ते मोकळ्या म्हणून मग ते काम माझ्याकडे येणार आणि मग कुठेतरी एखाद्या वर्तमानपत्रात 5-10 वर्षांनी एखादा लेख लिहिलेला आहे. इथपर्यंतच माझ्या लेखनाची परिसीमा आहे. मराठी असू दे, इंग्लिश तर नाहीच, अशा पद्धतीचं साहित्य इंग्लिशमध्ये काहीच लिहिलं नाही. परंतु आमच्या मैत्रीण सुषमा वाचा सुंदर या गोव्याच्या आणि त्या ज्ञानप्रबोधिनीमधनं पुष्कळ शिकून गेल्या, काउन्सिलिंग करायला लागल्या. अचानक त्यांचा देहावसान झालं आणि मग त्यांचे पती इथे आता आनंद वाचा सुंदर आपल्याला दिसत आहे तर ते आणि त्यांची जी संस्था आहे अनघा वाचा सुंदर प्रतिष्ठान ते मग स्नेहामुळे ज्ञानप्रबोधिनीमध्ये आले आणि असं समुपदेशनाविषयीचं पुस्तक लिहिता येईल का. तेव्हा मी विभाग प्रमुख होते आणि मग असं हो म्हणजे अशा पद्धतीने घालून बघूया असं पद्धतीने आणि मग माझ्या सहकार्यांशी बोलले आपण असं करूया आणि मला अगदी खात्री होती की मी एकटी काही घेऊ शकणार नाही मराठी सुद्धा अशा पद्धतीचं. आणि मग 8-10 सहकार्यांचा मेळ घातला आणि कशा पद्धतीचं घ्यावं त्याची मात्र कल्पना नाविन्यपूर्ण आम्ही तिथे राबवली की सुरुवातीला शेवटी काही समुपदेशनाचे लेख असले पाहिजे आणि नंतर समुपदेशन जे प्रत्यक्ष करतायत, काउन्सिलिंग जे करता आहेत त्यांच्या पद्धतीने एक सत्र कसं होतं म्हणजे काउन्सिलिंग केसेस कशा घेतल्या जातात त्याचं सोप्या भाषेमध्ये काहीतरी चित्रण करूया की ह्याच्या लोकांना जाणीव होईल की समुपदेशन नेमकं काय. नाहीतर मानसशास्त्रज्ञ म्हटलं की हे असं साधारणपणे सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतं आणि मग तो यशस्वी प्रयोग झाला. त्यामध्ये माझ्या एक कलिग डॉक्टर मेधाते कुमठेकर यांनी सुचवलं की अहो अनिता ते हे सगळं अगदी तुम्ही काही एका कवेमध्ये घेऊ नका, आता फक्त तुम्ही बाल वय वगैरे असं घ्या. म्हणजे मग त्या मानसशास्त्रातल्या वैकासिक मानसशास्त्रातल्या ज्या टप्पे आहेत म्हणजे गर्भारपणापासून तर बालवय, कुमारवय, किशोरवय, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व आणि मृत्यू अशा सगळ्या ज्या टप्प्या किंवा पायऱ्या आहेत त्याच्यातलं पहिलं जे गर्भारपणापासूनचं शिशुवय आणि बालवय असं पुस्तक झालं. मग अर्थात ते वाचा सुंदर मंडळी मागे लागली की हे झालं आता पुढचं काय. आणि मग पुढचं सुद्धा मला माहित होतं की मी एकटी तर काही पेलू शकणार नाहीये. पुन्हा अशाच पद्धतीने नवीन मानसशास्त्रज्ञ घेऊन पुन्हा एकदा प्रौढत्वाकडून तारुण्याकडून प्रौढत्वाकडे असं पुन्हा काही लेख आणि पुन्हा काउन्सिलिंग असं केलं. आणि त्यानंतर मग त्यांनी त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती गोव्याला प्रकाशित झाली तेव्हा त्या मोठ्या स्टेजवरनं आनंद वाचा सुंदरांनी माझ्याकडनं कबूल घेतलं की याच्या पुढचं पुस्तक तुम्ही लिहिणार आहात ना. आता सगळ्यांच्या समोर म्हटल्यानंतर मी अशी नेहमीप्रमाणे मांडव लावली. मग ते कुठे कुठे वाचत होते, लिहित होते, बोलत होते आणि मग हे खूपच अवघड असं लक्षात आलं कारण
समुपदेशनाला म्हातारा माणूस जातच नाही, कारण तो एक तर शहाणाच असतो खूप, अनुभव संपन्न असतो, त्याला समस्या नसतातच, ह्याला समस्या आहे, त्याचं चुकलेलं आहे, त्यांनी बदलायला पाहिजे, माझं काय वगैरे. आणि काही अंश ते खरं असतं, कारण एवढा त्यांनी प्रवास 60-70 वर्षांचा केलेला म्हणजे आहेच ना शहाणपण त्यांच्याकडे. पण म्हणून त्यांना काही शिकण्यासारखं पुढे जाण्यासारखं नसतं, हे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण आपण मान्य करत नाही. मग म्हटलं की आता मात्र आपणच लिहायचं पुस्तक. आणि मग मी भाग 1 भाग 2 त्याच्यामध्ये केला. आणि भाग 1 मध्ये बऱ्यापैकी माझंच लेखन आहे आणि वृद्धत्वाचे अनेक पैलू मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं ते उलगडले. आणि मग पुन्हा मला असं वाटलं की आपण थोडेसे लंगडे आहोतच, तर भाग 2 त्यामध्ये माझे 4 सहकारी आहेत. त्यांनी वृद्धांच्यासाठी जे काही तुरळक असं काही जे समुपदेशन केलेलं आहे त्याच्या खऱ्या खोट्या केसेस अशा त्या मांडल्या, पण त्या खूप उद्बोधक झालेल्या आहेत. अशा पद्धतीने झालं. त्याची 21 साली प्रकाशित झालं, कारण जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा 20 साली मी म्हटलं की अरे बापरे, आपली पण केव्हा तरी जाण्याची वेळ पटकन येणारे सांगता येत नाही. कोणाकोणाला जे काय कबूल केलं आणि मान्य केले ते आपण आता एक तरी पूर्ण करायला लागूया. म्हणून मग ते पुस्तक लिहिलं आणि 21 साली ते प्रकाशित झालं. आणि अक्षरशः 18 महिन्यांमध्ये त्याची दुसरी आवृत्ती सुद्धा प्रकाशित झाली. आणि नंतर मग पुष्कळांनी मला सांगितलं की हे ना इंग्लिशमध्ये यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही इतर देशांमध्ये जाता तर तिथे पण त्याचा उपयोग होईल. आणि इतर देशांमध्ये सुद्धा माझी काहीतरी ह्या विषयीची सत्र सुरू झाली, कारण तो जसा 19-20 सालापासून मनामध्ये विचार येतो की वृद्धांनी स्वतः कसं विकसित व्हायला पाहिजे आहे, हाच माझ्या मनामध्ये प्रबळ विचार होता. आणि त्या दृष्टीने काहीतरी सत्र, व्याख्यानं, बैठकी असं झाल्यानंतर म्हटलं चला आपण लिहूया. केली धडाक्याने सुरुवात. आणि मग लक्षात आलं की भाषांतर आपल्याला रूपांतर येणार नाहीये, कारण इतकं इंग्लिशचं ह्या बाबतीतलं प्रभुत्व आपल्याकडे नाहीच आहे. कारण इंग्लिश साहित्य वाचलेलं नाही, मानसशास्त्राचं खूप वाचलेलं आहे, शिक्षणशास्त्राचं वाचलंय, तुरळक कादंबऱ्या कुठतरी वाचल्यात, पण इंग्लिश भाषेचं जे ज्ञान आहे, सौंदर्य आहे, ते काही आपल्याला येत नाही. जवळजवळ वर्षभर मी अनेकांशी भेटले, प्रोफेशनल लोकांशी भेटले, त्यांना पैसे पण दिले, हजारो वगैरे रुपये, परंतु ते काही मनासारखं होईना. माझी नात आहे, तिला म्हटलं अगं तू बघ ना, त्याच्यातलं तिने काय काहीतरी पाहिलं, सांगितलं, आणि मला वाटलं झालं आता आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. पुन्हा त्याच्यावरनं हात फिरवला, पुन्हा एक दोघांना विचारलं, पुन्हा एक मार्च मध्ये एक अशाच व्यावसायिक ज्या रूपांतर करणाऱ्या होत्या त्यांना भेटले. त्यांनी हो 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 आता सोमवारी बुधवारी असं करता करता त्यांच्याही हातून काही झालं नाही. पण माझी एक जी मानसशास्त्रातली ज्युनियर कलिग आहे ती म्हणाली की ताई मी बघते. तिने महिनाभरामध्ये बघितलं आणि काही काही सूचना केल्या. आणि मला वाटलं की हा आता आपल्याला पुष्कळ आता इंग्लिश आलेलं आहे बरं का. गंमत अशी झाली की आमच्या ज्ञानप्रबोधिनी मधल्या एका प्रदीर्घ बैठकीमध्ये मी अगदी अभिमानाने दाखवायला गेली की हा याचा आता प्रिंटआउट आहे बरं का, म्हणजे ड्राफ्ट प्रिंटआउट असं दाखवायला गेलं एक दोघांना केव्हा झालेलं आहे. तर माझे छोटे सहकारी आता जे डॉक्टर अजित कानेटकर ते म्हणाले हा हा मी घेतो आणि ते बघतो. ते बघतो म्हणल्यानंतर मला असं जरा पोटात गोळा आला की काय कसं काय, पण आपण ते बघतो म्हणल्यानंतर बघतो. आणि मग त्यांनी मला शब्द जो दिला की पाहतो आणि वाचतो तो त्यांनी आटोकाट पाळला. आणि मग माझ्या मोकळेपणाने तुम्हाला सांगायला काही हरकत नाहीये की त्यांनी जे संस्करण केलं या पुस्तकावरती त्याच्यामध्ये इंग्लिशच्या खूप सुधारणा त्यांनी केल्या. मी त्यांना आपल्या प्रामाणिकपणाने विचारला हो आशयाच्या बाबतीमध्ये काही मुद्दे वगैरे त्याच्यामध्ये काही गडबड आहे का, तर ते नाही म्हणाले. मी जरा विश्वास जोडला की नाही म्हणजे आशय तरी आपला बरोबर आहे. आणि आता मोकळेपणाने सांगते की छोट्या छोट्या गोष्टी कशा माझ्या लक्षात आलेल्या नव्हत्या. इकॉनॉमिकली आणि फायनान्शियली ह्याच्यातले जे 2 शब्दांमधले जो अंतर आहे अजिबात माहिती नाही. नंतर ग्रोईंग आणि इन्क्रीजिंग खरं म्हणजे आपण ते वापरताना वापरतो, इन्क्रीजिंग म्हणजे जे मोजता येतं त्याला. अशी 1-2 छोटी उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. पण अशा पद्धतीने त्यांनी तसं सौंदर्य पुष्कळ वाढवलेलं आहे. पण मला असं वाटतंय की आपण जेव्हा वाचक म्हणून या पुस्तकाचा आस्वाद घ्याल त्यावेळेला आणखीन जर काही सुधारणा असल्या, आणखीन जर काही शंका असल्या, आणखीन जर काही त्याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या पुस्तकामध्ये असल्या इंग्लिशच्या दृष्टीने तर त्या मला जरूर कळवाव्या. माझा ईमेल ऍड्रेस पण तिथे दिलेला आहे, विनासंकोच कळवाव्यात. आणि मी तर असं म्हणेन की लेखिका म्हणून माझं त्याच्यावरती नाव आहे ठीक आहे, पण हे सगळे विचार आपल्या सगळ्यांच्याकडनं घेतलेले आहेत, कितीतरी साहित्यामधनं घेतलेले आहेत, कितीतरी अभ्यासकांचं मी उद्धृत केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता जसं ताईंनी म्हटलं तसं 1-0 मी हे खूप पूर्वी माननीय पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यातला जो त्यांनी वाचून दाखवला त्याला त्यांनी छान पिकलेलं म्हातारपण अशा नावाचा तो लेख म्हणजे किती 40-50 वर्षांपूर्वी तो लिहिलेला आहे.
अशी कुठले तरी कण मी एकत्रित केलेत आणि त्याला काहीतरी मानसशास्त्राची जोड देऊन ते लिहिलेलं आहे. त्यामुळे नाव जरी माझं असलं तरी असं सगळ्यांचंच हे योगदान आहे. तर असं आणखीन ते पुढे जाऊया असं मला वाटतं आणि आपल्या काही सूचना सल्ला त्याच्यामध्ये असला तर तो जरूर मी मान्य करेन. म्हणजे आशयाच्या दृष्टीने पण असेल, लेखनाच्या दृष्टीने पण असेल, तो करता येईल. यावेळेला मला जसं धन्यवाद द्यायचे आनंद आजच्या सुंदरजी, ते गोव्याहून या कार्यक्रमासाठी मुद्दाम आले, केवळ लोभाने आणि प्रेमाने ते आलेले आहेत. अनेक वर्षांचा आमचे कौटुंबिक संबंध सुद्धा आहेत त्यामुळे अरे माझी बहीण मी आम्ही त्यांच्या घरी गोव्याला जाऊन राहून सुद्धा आलेलो आहोत. डॉक्टर अजित कानिटकर आहेत आणि मला दिसतंय की ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्थेचे अनेक वर्ष कार्यवाह जे राहिलेले आहेत असे सुभाषराव देशपांडे पण आवर्जून ह्या कार्यक्रमाला आले. इतकी दिग्गज मंडळी आल्यानंतर मला खूप दडपण आलेलं आहे. पण मी असं समजते की हा विषय महत्वाचा आहे आणि माझ्यावरचं प्रेम महत्वाचं आहे. लेखिका म्हणून मी काही खूप मोठं योगदान दिले असं मला खरोखरच मनापासून वाटत नाही. म्हणजे केवळ कृतज्ञता वगैरे अशा अर्थाने मी म्हणत नाहीये, पण हा एक प्रयत्न होता. आणि जसे पहिली 2 पुस्तकांच्या बाबतीत आनंद वाचासुरांचा रेटा होता तसा रेटा ह्या पुस्तकाच्या बाबतीत तेवढा रेटा त्यांचा नव्हता. पण मलाच आतून खूप वाटायला लागलं त्या कोविडच्या काळामध्ये किंवा मी स्वतः 60-65 उलटलेली होती की नाही, आपण म्हाताऱ्या माणसांनी स्वतःकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे आणि आपण पण उत्तम वागलं पाहिजे. म्हणजे काही कहाण्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि किस्से वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात ते काही होणार नाहीत. आपण सावध असलं पाहिजे असं मला जरूर वाटलं. माझ्या नणंदबाई पण आलेल्या आहेत, माझ्या मैत्रिणी आल्यात, माझे मावस भाऊ आणि बहिणी पण आलेल्या आहेत आणि गंधारी बर्वे म्हणून फुलं करणाऱ्या, कागदाची फुलं करणाऱ्या त्या आलेल्या आहेत. माझी एक मैत्रीण कल्पना कुलकर्णी आलेल्या आहेत. खूप जण ओळखीचे चेहरे मला दिसत आहेत. निलिमा मला दिसती आहे आणि माझे व्याही विहीण केवळ माझ्या प्रेमामुळे आले, जयंतराव जोग आणि सुनीताताई जोग. ते वाचन आणि ग्रंथालय याच्यामध्ये पण खूप रस घेणारे असे मंडळी आहेत. तर एक भावार्थची पण पूर्वपीठिका आहे. अपर्णा चव्हाणचं पण खूप यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे. ताई हे पुस्तक आपण प्रसिद्ध करायचंच आहे आणि तुम्ही अमेरिकेत जायच्या आधी करायचं, ते निदान 15-20 प्रती तरी आपण काढूयात. केवळ तिच्या ढकलण्यामुळे मी हे पुस्तक आता पूर्ण केलं. नाही तर आणखीन एखादं वर्ष ते रेंगाळत राहिलं असतं, मग आणखीन दुरुस्त्या करू आणखीन करू. पण तिने रेटा दिलेला आहे. आणि आपले प्रभाकरजी भोसले यांनी खूप त्याच्यामध्ये कौशल्याने काम केलेलं आहे. त्याची जी सजावट असते, मांडणी असते, ते काम केलेले. भावसार म्हणून आहेत, त्यांनी कष्ट घेतलेले. असे खूप जणांनी कष्ट घेतलेले. आणि मी म्हटलं तसंच की हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प सर्वांचा आहे. आता आपण उपस्थित असलेल्या सगळ्यांचा पण आहे आणि असाच आपण आशीर्वाद माझ्यापाशी ठेवावे, शुभेच्छा ठेवाव्यात, एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद मॅडम. एक सुंदर मोती गोळा करून तो आपण विणला की त्याचा एक सुंदर असा हार तयार होतो. मला वाटतं या पुस्तकाचं असंच आहे. त्याने आता जे सांगितले ते वेगवेगळे मुद्दे त्यांनी छानपणाने एकत्र गुंफले आणि ते प्रत्येक विषयाचे मोती गुंफून हा अतिशय सुंदर असा हार आपल्या वाचकांच्या सेवेसाठी आज इथं सादर केलेला आहे. यानंतर पुढच्या कार्यक्रमाला वळण्यापूर्वी मी याच विषयाच्या संदर्भात एक कविता केली होती. पण सुरुवातीला मी या निमित्ताने खुलासा करतो की जे समाजातलं कटू वास्तव आहे ते कटू वास्तव मी त्या कवितेत मांडलं होतं. पण आत्ताच्या या पुस्तकाने एक जगण्याची दृष्टी, नवीन आनंदी जगण्याची दृष्टी दिलेली आहे. त्यामुळं त्या दृष्टीने त्या कवितेकडे पहा ही सुरुवातीला विनंती आहे. कारण त्या कवितेत मांडलेलं वास्तव कटू आहे. कदाचित तो थोडासा या पुस्तकाच्या ह्याला विरोधाभास वाटेल, पण ते वास्तव सोडून या पुस्तकाच्या मार्गदर्शनाखालीच आपण जीवन व्यतीत करावं असं सुरुवातीलाच मी विनम्रतापूर्वक सांगतो. ती कविता अशी होती. एकदा मेल्यावरी मी परतून आलो घरी, एकदा मेल्यावरी मी परतून आलो घरी, तेच होते दार तीच होती ओसरी, तेच होते दार तीच होती ओसरी, तसबीर तिथे त्या माझी खुंटीला टांगलेली, तसबीर तिथे त्या माझी खुंटीला टांगलेली, भूप धूळ आणि कोळिष्टके त्यावेळी साठलेली, द्रवलो तिला पाहून मी, द्रवलो तिला पाहून मी, शेवटी होती माझीच ती, द्रवलो तिला पाहून मी, शेवटी होती माझीच ती, विचार केला म्हणे उचलून न्यावी का ती, आणि खरं सांगतो उचलून नेली ती याची साधी दखलही ना घेतली कोणी. धन्यवाद. यानंतर आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय ऋतुपर्णा शिंदे सर यांना विनंती की आपलं मनोगत व्यक्त करावं.
ऋतुपर्णा शिंदे सर हे कार्डिओलॉजिस्ट आहेत. पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, वाडिया, रुबी हॉल, इनामदार हॉस्पिटल या ठिकाणी ते अटॅच आहेत. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी यामध्ये ते तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. आजच्या या समारंभाच्या निमित्ताने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती. माननीय डॉक्टर ऋतुपर्णा शिंदे सर. डॉक्टर वनिताताई पटवर्धन, देशपांडे सर, अजित कानेटकर सर आणि अपर्णा चव्हाण आणि उपस्थित मान्यवर. मी ऍक्च्युली ऑडमॅन आउट आहे या सगळ्या. माझा आणि मानसशास्त्राचा संबंध एवढाच आहे की अशोकराव निरफराठी माझे काका आहेत आणि थोड्याफार प्रमाणामध्ये सोनलताई भुशीकरांच्यावर माझा संपर्क आला आणि माझे वडील आप्पासाहेबांचे फर्स्ट बॅचचे स्टुडंट, त्यामुळे प्रबोधिनीशी तसा माझा जवळचा संबंध. पण माझं शिक्षण भावे हायस्कूल मध्ये झालं. मला खूप बरं वाटलं पुस्तक जेव्हा लिहिलं आहे, कारण आता ही पुस्तक वाचनाची ही कलाच लोक होत चालली आहे. म्हणजे माझा मुलगा ज्याला इथे मी आज अवश्य म्हटलं ये आणि बघ, कारण ह्या मुलांना आजकाल हातामध्ये पुस्तकच धरत नाहीत. किंडल पासूनच त्यांचं चालू होतं. तो परवा मला म्हणाला ते PL देशपांडे कोण आहेत, म्हटलं ये तुला फटकर. आमचा वाचनाचा प्रवास भारा भागवतांच्या पासून चालू झाला. तो रणजित देसाई, शिवाजीराव सावंत असं करत करत GA कुलकर्णींच्या पाशी थांबला. त्याच्यानंतर मी परत वाचण्याचा प्रयत्न केला नाही, कारण GAंना समजून घेणं हे मुश्किली नाही, नामुमकिन आहे. अतिशय उच्च लेवलचं रूपक म्हणजे आमचे श्रीवा कुलकर्णी म्हणून माझे जे टीचर होते भावे हायस्कूलमध्ये मराठीचे प्राध्यापक, त्यांनी एकदा आम्हाला 3 पिरियड सलग GA कुलकर्णींना समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात त्यांनाही यश आलं नाही, आम्हाला कळलं. तसाच हा मानसोपचार, म्हणजे सायकोलॉजीचा हा विषय हा अत्यंत गहन विषय की आम्ही ज्या वेळेला मेडिकल कॉलेजमध्ये सायकॅट्री शिकायचो त्यावेळेला ते पुस्तक वाचतानंतर डोकं मंडळून जायचं, कारण प्रत्येक रोग आपल्याला असं वाटायला लागायचं. मग शेवटी आपलं ते एक 15 मार्काचं आम्हाला असायचं, ते बाजूला ठेवून एक 4-5 प्रश्न असे तेवढे करायचे. नंतर बाबा नमस्कार, कारण आम्हाला शिकवणारे भाग्यवान म्हणजे कोण, मोहन आगाशे सर वगैरे हे असे लोक शिकवायला होते आम्हाला. त्यामुळे सायकॅट्रीचा आमचा तेव्हा संबंध संपला. पण आता लक्षात येत आहे की जसं जसं म्हणजे माझा तर वृद्ध लोकांशी संबंध येतो, त्यांना हार्टचा त्रास झाला वगैरे, तर पण एक फार महत्वाची गोष्ट आहे की कुठं ना कुठेतरी ह्या वृद्धांची काळजी घेण्याची जी कला ही लोक होत चालली आहे. बऱ्याचशा लोकांची मुलं बाळ इथं नसतात, तिकडे असतात. आम्ही तुम्हाला चेक पाठवून देतो, आम्ही तुम्हाला पैसे ट्रान्सफर करतो, पण आम्ही बघायला येणार नाही. कुठं ना कुठेतरी मानसिकरित्या हे वृद्ध हे त्या आजारापेक्षा त्यांना न मिळालेल्या कंपनीमुळे जास्त खचत चालले. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपलं एक कंपोजर आणि बॅलन्स मेंटेन करून जर आपल्याला एजिंग हे ग्रेसफुली करायचं असेल तर मला वाटतं वनिताताईंनी अतिशय सुंदररित्या जे काही मी थोड्याफार प्रमाणात आता पाहिलं तर त्याचे वेरियस टेक्निक्स, त्याच्यावरचे बरेचसे प्रबंध याचा आधार घेऊन आणि सांगायला अभिमान वाटतो की हे मराठीत तर आहेच आहे, पूर्वी इंग्रजीमधनं मराठीमध्ये अनुवाद व्हायचे. आय थिंक आता गंगा उलटी वाहती की आपल्या एवढं दर्जेदार साहित्य आहे की ते मराठीमध्ये केल्यानंतर त्याचा अनुवाद हा इंग्लिशमध्ये करायला लागतो. हे मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद बाब आहे. आणि हे करण्यासाठी वाचा सुंदर सर, अपर्णा, वनिता मॅडम आम्ही यांचं मी अभिनंदन करतो की अशा स्वरूपाच्या ह्या कृती ह्या आपल्याकडे झाल्या पाहिजेत. भले ते एक अत्यंत पॉप्युलर मेंटॅलिटी मधनं फार पॉप्युलर नाही होणार, पण आज त्यांनी एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की अशाही प्रकारच्या आपल्याकडे साहित्य कृती ह्या होऊ शकतात. म्हणजे फक्त मराठी म्हणजे काही फक्त कादंबऱ्या किंवा कविता नाहीये, पण अशा स्वरूपाचं सायंटिफिक लिटरेचर जे आहे की विच इज ऑलवेज अ डोमेन ऑफ इंग्लिश पीपल, व्हाईट पीपल. आय थिंक कुठे ना कुठेतरी आपण जर ह्याच्यावरती एक ठसा उमटवला तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये ह्या आपण काही ना काहीतरी एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे टू इंग्लिश लिटरेचर, की जो एक मोठा समुद्र आहे ऍज कम्पेअर टू मराठी लिटरेचर. मला वाटतं हे अतिशय सुंदर काम आपण करत आहात आणि ह्याच बरोबर पुढचीही 2-3 पुस्तकं आपली छान यावेळी हीच माझी प्रार्थना आहे. आणि धन्यवाद. मान डोलवली नाही त्यांनी यावेळेला नाही, त्याचा आपण बसेल लवकर. धन्यवाद सर. यानंतर आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय CG देशपांडे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. CG देशपांडे हे माजी प्राध्यापक, विभाग प्रमुख अप्लाइड सायकोलॉजी, मुंबई विद्यापीठ मुंबई, ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ. ते माजी प्राध्यापक आणि संचालक, स्टुडंट सर्व्हिस डिव्हिजन, YCMOU नाशिक. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष या विभागाचे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून राहिलेले आहेत. ह्युमन एज्युकेशन सोसायटीचे ते संस्थापक आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ मेंटल हेल्थचे 2005 ते 2015 या कालावधीत ते अध्यक्ष होते. इंडियन सायकियाट्रिक सोसायटी पुणे या शाखेचे ते माजी अध्यक्ष आहेत. इंडियन सायकोलॉजिकल असोसिएशनचेही ते माजी अध्यक्ष आहेत.
आणि तज्ज्ञ मानसशास्त्र म्हणून त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. अशा माननीय CG देशपांडे सर यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करा. सरांनी मला BA ला सप महाविद्यालयामध्ये शिकवलेलं आहे, त्यामुळे माझ्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे की सर या कार्यक्रमात. माझी आता ओळख करून दिलेलीच आहे. माझे मित्र डॉक्टर शिंदे, डॉक्टर वनिता पटवर्धन मॅडम ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, माझे मित्र वाचा सुंदर आणि सबनीस ज्या उपस्थित आहेत, आणि माझे म्हातारे मित्र आणि तरुण मित्र. म्हातारे मित्र असं म्हणण्याचं कारण असं की मी म्हातारा आहे. दुसरं, हे पुस्तक मी पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचलं आहे. माझी या पुस्तकाला प्रस्तावना आहे, आणि प्रस्तावना असल्यामुळं मी तुम्हाला सांगू शकतो की हे पुस्तक केवळ वाचनीय नाही, संग्रहणीय आहे. प्रत्येकाने वाचायला, प्रत्येक म्हाताऱ्याने वाचायला पाहिजे की मी कसं वागावं, आणि प्रत्येक तरुणाने वाचायला पाहिजे की त्यांनी म्हाताऱ्यांबरोबर कसं वागावं. कारण केवळ म्हाताऱ्यांचं चुकतं असं नाही, तरुणांचं चुकतं आणि म्हाताऱ्यांचंही चुकतं. फॅमिली कल्चर काय असते हे त्यांनी पुस्तकात उत्तम रीतीने दिलेलं आहे. आणि हे एक विदुषी आहे. विदुषी म्हणण्याचं कारण असं की यांना मी BA MA ला 6 वर्ष शिकवलं आहे. कित्येक प्रोजेक्ट मध्ये होते. आमचं एक अमेरिकेचा प्रोजेक्ट होतं, त्या प्रोजेक्ट मध्ये ह्या होत्या. मोठं प्रोजेक्ट, ब्रिटिश रिसर्च फाउंडेशनचं प्रोजेक्ट होतं. खूप मदत झाली. त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे, त्यांचा अभ्यास, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट. आणि हे पुस्तक उत्तम रीतीने त्यांनी सोप्या प्रवाही भाषेत फार चांगल्या रीतीने लिहिले आहे. हे मी सांगू शकतो, मग पुन्हा सांगतो, कारण मी वाचलेला आहे, तपासलेला आहे, म्हणून सांगू शकतो तुम्हाला. आता या पुस्तकाच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा भाग तुम्हाला सांगतो. तो भाग म्हणजे हे पुस्तक फक्त आणि फक्त मानसशास्त्रीय विवेचन असंच आहे. तुम्हाला गोखल्यांचं पुस्तक जर आठवत असेल, पूर्वी केसरीचे संपादक वगैरे होते, ते सोशिओलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. हे फक्त सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत. आणि पुस्तक वाचताना मला वाईट वाटलं होतं. तसं होऊ नये असं मी तुम्हाला सांगणार आहे. ते वाईट याच्यामुळे वाटलं होतं, कुठेतरी असं त्यांनी जसं दिसतं तसं ते लिहिलेले आहे. एक वाक्य मी वाचलं की काही फॅमिलीमध्ये डबल स्टँडर्ड असतं. डबल स्टँडर्ड म्हणजे कोणी बाहेरच्या आले तर त्यांच्या समोर आपल्या वृद्धांना वगैरे खूप चांगल्या रीतीने या बसा अमुक तमुक, पण तसं त्यांच्या समोर वागवताना नेहमी वागवतच नाही. ते आता वाक्य मला निश्चित आठवत नाही. आणि तरुणांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की इतरांच्या समोर फक्त सांगायचं आणि ते गेले की मग पुन्हा आपलं नेहमी सारखं वागायचं, किंवा वृद्धाश्रमात जा तुम्ही असं त्यांना सांगायचं. आता तरुण ठरवतील, मी काही सांगू शकणार नाही, कारण माझा मुलगा अजून तरी असं म्हणणार नाही. दुसरं,
आपलं UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचं एक वृद्धांकरता सेंटर तिरुपती युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि तिथले प्राध्यापक खूप काम करतात. त्यांनी वृद्धांकरता 10 कमांडमेंट्स सांगितले आहेत. त्या 10 कमांडमेंट्स मी आता सांगत नाही, पण त्या 10 कमांडमेंट्स ह्या पुस्तकात व्यवस्थित कुठेतरी आलेल्या आहेत. आणि हे पुस्तक मी पुन्हा सांगतो, केवळ वाचनीय एकदा नाही, पुन्हा वाचा. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल मी चुकतो कुठं आणि मी काय करायला पाहिजे. म्हणजे म्हातारालाही कळेल. एक शेवटची एक गोष्ट फक्त सांगतो, मी थांबतो. म्हातारालाही कळेल असं म्हटल्यानंतर मला आठवलं, आमचे 40 काउन्सिलिंग कॅम्प झाले. एका कॅम्पमध्ये मला आढळून आलं की तो मला सांगत होता की बाबांना म्हटलं की आम्ही पिक्चरला जातो दोघं, तर बाबा म्हणतात मी येतो तुझ्या बरोबर. आता हा म्हातारा त्या जोडप्याबरोबर कशाला जाईल? जायला पाहिजे का? नको. पण अशी चूक तुम्ही करू, अशा अनेक चुका होतात, अशा चुका तुम्ही करू नका. कारण वयानुसार आपलं वर्तन बदलतं. त्या वर्तनाकडे लक्ष ठेवून तुम्ही सगळे म्हातारे, वृद्ध, म्हाताऱ्या शब्दापेक्षा वृद्ध लोक आपलं जीवन अधिकाधिक चांगलं कसं होईल आपल्या वागण्यामुळे. कारण काही लोक खूप बोलत असतात, बोलण्याची काहीच गरज नाहीये. दुसरी तुमच्या जीवनातली किल्ली आता तरुण पिढीकडे तुम्ही दिलेली आहे. त्यांना काय करायचं असेल ते करू द्या, पण तुमचं आयुष्य अधिकाधिक उत्तम जावं या पुस्तकात दिल्याप्रमाणे तुम्ही त्याचा उपयोग करावा, एवढी सदिच्छा व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद देशपांडे सर. यानंतर माननीय प्रभाकर भोसले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांना विनंती, आपण सत्कारासाठी कृपया समोर यावं. माननीय डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे सर यांना विनंती, आपण सत्कार संपन्न करावा. रित्या करण्याचं महत्वपूर्ण काम माननीय प्रभाकर भोसले यांनी केलेलं आहे. माननीय पटवर्धन मॅडम यांच्या अपेक्षाप्रमाणे हे पुस्तक सर्व वयोगटांसाठी वाचणे, पण मला वाटतं याच्यापेक्षाही सगळ्यात जास्त गरज ही ग्रामीण भागामध्ये आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हे मराठी भाषेतलं पुस्तक जास्त संख्येनं वाचलं जावं यासाठी प्रयत्न गरजेचं. कारण तुमच्यामध्ये सांगतो, बीड भागामध्ये ज्या ऊसतोडणी कामगार राहतात, त्या ऊसतोडणी कामगारांच्या गावं अशी परिस्थिती आहे आता की त्या सगळ्या गावांमध्ये एकही तरुण माणूस किंवा तरुण मुलगी किंवा नाही, फक्त वयस्कर माणसं गावाच्या गावाशी की फक्त वयस्कर माणसंच राहत आहेत. आणि वाट बघतात की कधीतरी मुलगा येईल, कधीतरी तू पैसे पाठवेल, कधीतरी आम्हाला धान्य मिळेल, कधीतरी आम्हाला कपडा मिळेल. इतकी बिकट अवस्था आहे. तर तशा वृद्धांसाठी, त्या भागातल्या लोकांसाठी हे पुस्तक जास्त उद्बोधक आहे, जास्त प्रेरणादायक आणि जास्त प्रॅक्टिकल आहे असं मला वाटतं. त्यामुळे ग्रामीण भागात हे जास्त वाचन राहील यासाठी या पुढच्या काळात प्रयत्न गरजेचे ठरणार आहेत. यानंतर याच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन माननीय अपर्णा चव्हाण मॅडम करतील, त्यांनी ते करावं अशी विनंती. सगळ्यात महत्वाचे, खूप अगदी वनिताताईंवरचं प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहिला. माझे सर डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे सर, CG देशपांडे सर म्हणजे आमचे गुरु आहेत. म्हणजे मी त्यांना कधी कधी फ्रॉइड नंतर, सध्या आम्ही फ्रॉइड बघितलाच नाही, आमच्यासाठी CG देशपांडे सरच फ्रॉइड आहे. सो त्यामुळे फ्रॉइड म्हणजे CG देशपांडे सर असं आम्ही म्हणतो. वनिताताई, या दोघांच्या दिग्गजांचं पुस्तक काढण्याचं, पुस्तक प्रकाशक म्हणून मला जो काही आनंद होतोय, कारण की स्वतःच्या क्षेत्रातील आपल्या गुरूंचं पुस्तक काढण्यासारखा दुसरा आनंद कशातच नाही. माझे वडील विजय बॉक्स आणि विजय पॅलेट्स या ह्याचे ते खूप संस्थापक आहेत. ते खूप लहानपणापासून व्यावसायिक आहेत. हो, माझ्या वडिलांचं नाव प्रकाश थोरात आणि त्यांचे माझ्या आजोबांपासूनचे आमचा तिसरा, माझा भाऊ नाही आलेला आता, पण त्याची मुलगी आहे
भाऊ आई आणि आम्ही सगळेच व्यावसायिक आहोत. मीच फक्त वेगळ्या व्यवसायात आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट थोडंसं अजून मी बोलेन, या पुस्तक जेव्हा मी कृतार्थ वार्धक्य वाचत होते, म्हणजे मी अगदीच भावार्थ, त्याची आठवण अशी की भावार्थातच मला ते कृतार्थ वार्धक्य मिळालं आणि मग वाचलं. मी वनिताताईंना सांगितलं मी पुस्तक वाचलं, तेव्हा त्या म्हटल्या मी त्याचं इंग्लिश करते. मग त्या म्हणजे अमेरिकेत असताना आमची चर्चा होत होती मनोकल्प संदर्भात, तेव्हाच असं ठरलं की आपण ते करूया करूया करूया, असं खूप दिवस चालू होतं. वनिताताईंचं दुसरं पुस्तक पण मनोकल्प म्हणजे एक दिशा मनवंतर कडनं येत आहे, त्याचं नाव आहे मरणावर पुस्तक आहे. वनिताताईंनी पहिल्यांदाच तो प्रयोग केलाय, म्हणजे मला वाटतं खूप कमी प्रयोग झालाय. मग देखना देहांत तो असं नाव आहे वनिताताईंच्या त्या पुस्तकाचं, तो येतोय. परत आपलं सीजी सरांचं एक पर्सनॅलिटीवरचं पुस्तक येत आहे, तेही इंग्लिश पुस्तक आहे. अशी एक दिशा मनवंतर पब्लिकेशन कडनं 2 पुस्तकं आगामी लवकरच येतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं मगाशी सीजी सर म्हटले की हे पुस्तक आहे, हे मला असं वाटतं प्रकाशक म्हणून, जेव्हा प्रकाशक म्हणून या भूमिकेतून मी बघते तेव्हा मला असं वाटतं की हे वयवर्ग किंवा आम्ही कुठल्या लोकांसाठी हा प्रोग्राम महत्वाचा आहे किंवा पुस्तक महत्वाचं असं पण बघतो बघा, टार्गेट एरिया. तो टार्गेट एरिया जेव्हा मला असं वाटतं की 40 जेव्हा सुरू होते तेव्हा आपण म्हणतो आता मला चष्मा लागला, म्हणजे केस पांढरे व्हायला लागले, स्किन्सवर हे यायला लागलं, म्हणजे 40 पासून आपण खरं त्या प्री स्टेज मध्ये असतो. तर ही प्री स्टेज आहे, त्या प्री स्टेज मध्ये हे पुस्तक वाचलं गेलं पाहिजे. म्हणजेच काय, जसं आपण फायनान्शियली मॅनेजमेंट करतो आपली, तशी आपली शारीरिक मॅनेजमेंट पण करतो आपण बीपी चेक करतो, इयरली चेकअप करतो, सगळं करतो. मग आपण मानसिक मॅनेजमेंट का नाही करत? तर जर मानसिक मॅनेजमेंटसाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगाचं ठरेल. त्यामुळे नक्कीच एजिंग ग्रेसफुली, म्हणजे मी परवा वनिताताईंची चर्चा करते ग्रेसफुल ह्याला काय म्हणता येईल, त्या म्हटल्या असं राजबिंड काहीतरी आपण. तर मी असा विचार केला की राजबिंड खरंच आहे की राजबिंड, राजा कसा जगतो एकदम मस्त जगतो, तसं म्हातारपणी जगायला काय हरकत आहे, असं स्वतःच राजा ना मनाचं, म्हणजे मनापासून जगायला काय हरकत आहे. त्यामुळे एजिंग ग्रेसफुली हे नाव जे सरांनी सुचवलं ते खूप सुंदर आहे. आपलं एजिंग ग्रेसफुलीच होतं ना. मला सांगा, आपण वयाच्या सुरुवातीला, म्हणजे आता या छोट्या 2 जण आहेत, त्यांच्यापेक्षा आपल्याकडे अनुभवाची शिदोरी इतकी प्रचंड आहे. सीजी सरांकडे सगळ्यात जास्त आहेत असेल आपल्यापेक्षा. म्हणजेच काय, तर एजिंग ग्रेसफुलीच आपलं जगणं झालेलं आहे. सो धन्यवाद. इथे आलेल्या प्रत्येक माणसासाठी माझं मनापासून धन्यवाद. थोडीशी दिलगिरी व्यक्त करते की तुम्हाला सगळ्यांना खूप वेळ उभं राहावं लागलं, काही छोटस म्हणजे चेअर्स कमी पडल्या आणि त्याबद्दल मला नक्कीच वाईट वाटत होतं, मला अस्वस्थ होते मी मनातून की कारण सगळे उभे राहतात हे मला बघवत नव्हतं. मला अजून एक सरांबद्दल सांगावं, सरांच्या वडिलांबरोबर मी काम करते, सुरेश शिंदे सरांबरोबर. ते 75 इयर्स ओल्ड आहेत, पण ते इतके उत्साही असतात ना, अगदी म्हणजे मी खूप वयस्कर लोकांबरोबर काम करते आणि मला असं वाटतं की ते तितकेच छान आहे. म्हणजे सुरेश शिंदे सरांबरोबर मी जेव्हा काम करते ना तेव्हा ते मला असं अगदी छान, आपण चॅटजीपीटीवर जाऊ, म्हणजे मला असं होतं अरे, आणि ते छान वेबसाईट डिझाईन करतात, लगेच सांगतात, इतकं इंटरेस्टने ते काम करत असतात ना. म्हणजेच मला असं वाटतं की जे म्हणतात तर ते एजिंग ग्रेसफुली जे आहे ते खरंच मनापासून जगतात. असे खूप लोक आहेत आपल्या आजूबाजूला जे आपल्याला खूप छान जगतात आणि आपल्याला माहिती नसतं. खूप लोक आहेत की जे हास्य क्लबला जातात, आनंदाने जगतात. सो आपला जो काही 60 नंतर मी काय करणार आहे ह्याचा एक आपण ठरवलं पाहिजे आणि कुठेतरी गेलं पाहिजे. सो सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुम्ही छान अगदी मनापासून इथे आलात आणि गंधाली ताईंना खूप थँक्यू, कारण की त्यांनी मला छान फुलं गिफ्ट करून दिली, कागदी फुलं. नेहाचं विशेष आभार, प्रभाकर भोसले यांचा आभार, वाचा सुंदर सरांनी मनापासून परमिशन दिली आणि गोव्याने इथपर्यंत प्रवास केला त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. माझी मनोकल्पची जी टीम आहे, म्हणजे भावना आहे, आमचा धोत्रे काका आहेत, किशोर आहेत, किंवा माझी भाची आहे, माझा मुलगा आहे, हे सगळे जे माझ्या मागे सगळी टीम एक पळते, त्यांच्यासाठी एक नक्की उत्स्फूर्त धन्यवाद. सगळ्यांचेच मनापासून आभार. आमचे देशपांडे काकांचा सत्कार राहिलाय, सो देशपांडे काकांचा सत्कार कराल का आपण? एक देशपांडे काकांचा सत्कार करा ना, आपलं निवेदन करतात. त्यांचं कौतुक असं आहे की ते माझं मनोकल्पचं पण काम करतात. ते स्वतः गांधी भवन मध्ये, गांधी भवनचं मासिक येतं, तुमच्या मासिकाचं नाव काय? सत्याग्रही विचारधारा, त्यांचे ते उपसंपादक आहेत. सो धन्यवाद सगळ्यांना मनापासून. सगळ्यांनी एक रिफ्रेशमेंट ठेवलेली आहे, चहा कॉफी रिफ्रेशमेंट घेतल्याशिवाय नक्कीच जाऊ नका. थँक्यू सो मच.
आपल्याकडे अशी एक उक्ती आहे की संध्या छाया भिवविती हृदया. तर मला वाटतं या पुस्तकाने एक नवा संदेश आपल्याला दिलाय. संध्या छाया आनंद समाधान देती हृदया. मला वाटतं हा संदेश घेऊनच आपण सगळेजण या ठिकाणी जाऊ. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. एक फोटो घेऊया ना आपण.